नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे इडलीच्या उरलेल्या पिठापासून चविष्ट आणि हेल्दी असा व्हेजिटेबल उत्तपम किंवा उत्तपा। इथे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे। याच्या मी इडल्या बनवलेल्या आहेत आणि हे शिल्लक राहिलेल्या पिठाचा मी आता उत्तपा बनवणार आहे। तर हे पीठ मी कसं बनवलं, डाळ तांदूळ भिजवताना किती प्रमाणात घेतलं, कसं वाटलं आणि फर्मेंट करण्याच्या काही टिप्स मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, नक्की पहा। तर उत्तपासाठी लागणाऱ्या काही भाज्या घेतलेल्या आहेत मी। इथे मी बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत, जसं की बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उभा चिरलेला कांदा। कांदा उभा चिरून त्याच्या अशा सगळ्या लेयर्स मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अमूल बटर घेतलेला आहे। आता गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला होता। गॅस मोठा करून त्याच्यावरती 2 पळी इडलीचं पीठ टाकून घेणार आहे आणि ते थोडंसं पसरवून घेणार आहे। जास्त पसरवायचं नाही आहे, कारण उत्तपा हा जाडच असतो, त्यामुळे अगदी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। आणि मोठ्या गॅसवरच सुरुवातीला याला मिनिटभर ठेवायचं आहे। नंतर गॅस बारीक करून याला बबल यायला सुरुवात झाली की याच्यावरती आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहेत। सगळ्यात आधी उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा अगदी काठोकाठ सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतरही भाज्या घेऊ शकता। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। हे पहा किती कलरफुल आणि किती छान दिसतोय उत्तपा, बघूनच खावासा वाटतोय की नाही। आता याच्यावर तिखटासाठी मी थोडीशी मिरची पावडर टाकते आहे। मिरचीचे तुकडे देखील तुम्ही घेऊ शकता, पण दाताखाली आल्यानंतर खूप तिखट लागतं आणि चव जाते, म्हणून मी इथे मिरची पावडर वापरलेली आहे। आता याला उन्हातल्याच्या मदतीने हलकं हलकं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या भाज्या आहेत ना त्या उत्तपामध्ये सेट होतील। आता याला वरतून थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या छान गोल्डन ब्राऊन शेकून निघतात आणि भाज्यांना एक खरपूस चव येते। तेलाचा वापर मी इथे कमीच केलेला आहे, कारण मी याला नंतर बटर लावणार आहे वरून। आता याला मिनिटभर किंवा 1.5 ते 2 मिनिटं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आहे। त्यानंतर तयार आहे आपला व्हेजिटेबल उत्तपम। या रेसिपीचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की पहा। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब